नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाल्यामुळं न मिळाल्यामुळे संतप्त झालेला आहे. परंतु आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आज अतिशय अशी आनंदाची बातमी आहे. भंडारा गोंदियामध्ये रास्ता रोको केलेला कुठेतरी एक महिला लाभार्थ्यांना उद्रेक आता समोर पाहायला मिळत आहे. त्या नोव्हेंबर महिन्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात महिला लाभार्थ्यांना हप्ता खात्यांमध्ये आलेला नव्हता. परंतु आता डिसेंबर महिन्याचा हप्ता राज्य शासनाच्या माध्यमातून वितरित करायला मंजुरी देखील दिलेली होती व मिळाला सुद्धा आहे. परंतु हा हप्ता वितरित केल्यानंतर हा हप्ता सुद्धा बऱ्याच साऱ्या महिला आहेत त्यांच्या खात्यांमध्ये हा अजून देखील आलेला नव्हता. मग या अशा कारणास हा हप्ता वितरित करण्यात आलेला नाही. परंतु कुठलंही कारण समोर न आल्यामुळे एक संभ्रमाचं वातावरण निर्माण या ठिकाणी झालेलं आहे. आता एकंदरीत आपण जर पाहिलं तर राज्यात लाडकी बहीण योजना राबवली जात असताना योजनेची KYC प्रक्रिया करण्यासाठीची सुरुवात करण्यात आलेली होती. परंतु यांच्यामध्ये सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये 1 कोटीपेक्षा जास्त महिला लाभार्थ्यांनी आपली KYC प्रक्रिया पार पाडलेली होती. मात्र ही KYC प्रक्रिया पार पाडत असताना यांच्यामध्ये देखील उत्तर होती की उत्तरामध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम होतं. तर अशा बऱ्याच साऱ्या महिला आहे की महिला लाभार्थ्यांनी पूर्वी KYC केल्यामुळे दुसऱ्या वेळेस जी काही नवीन KYC आणली त्यांच्यामध्ये KYC केलेली नव्हती. दुसऱ्या वेळेस जी काही KYC सुरू केली त्यांच्यामध्ये सुद्धा बऱ्याच महिला लाभार्थ्यांना उत्तर देत असताना संभ्रम निर्माण झालेलं होतं की KYC चुकली KYC मध्ये घरांमध्ये सरकारी कर्मचारी आहे का? याचं उत्तर दिल्यामुळे बऱ्याच साऱ्या बहिणींची KYC ही बंद झालेली आहे. हप्ता या ठिकाणी बंद झालेला आहे. महिला लाभार्थ्यांना हप्ता आलेला नाहीये. अशा परिस्थितीमध्ये आता ही चुकलेली KYC दुरुस्त होणार का? असे भरपूर साऱ्या बहिणींच्या मनांमध्ये हे प्रश्न निर्माण झालेले आहे. संभ्रमाचं वातावरण हे निर्माण झालेलं आहे की महिला लाभार्थ्यांनी KYC झालेलीच नाही व KYC न झाल्यामुळे सुद्धा हप्ते आलेले नाहीत व बंदच राहणार व पुन्हा KYC कधी चालू होणार आहे या ठिकाणी प्रश्न अशा ठिकाणी पडलेले आहेत. आता ही रेग्युलर हप्ते सुरू असताना आधार सीडिंगचा वगैरे नवीन प्रश्न यांच्यामध्ये फक्त एक महत्त्वपूर्ण कारण महिला लाभार्थ्यांकडून KYC करत असताना तुमच्या घरांमध्ये सरकारी कर्मचारी आहे का? असं देखील यामध्ये उत्तर दिलेलं होतं. परंतु त्या लाभार्थ्यांचे अर्ज पडताळणीमध्ये गेलेले आहे. आता KYC चुकली KYC मध्ये उत्तर दिल्याबरोबरच हा अर्ज अपात्र करण्यात येणार आहे का? तर अशा प्रकारचं कुठलं स्पष्टीकरण देण्यात या ठिकाणी आलेलं नाहीये. चौकशी ही सरकारला या विभागाला करावी लागणार आहे. कारण आता हे उत्तर देत असताना चुकलं म्हणून लगेच बाद केलं जाणार नाही. परंतु या KYC मध्ये सुधारणा करण्यासाठी किंवा संदर्भातील पडताळणी करण्यासाठी सरकारला आता एक पुढे देखील अपडेट आलं शकते किंवा येऊ शकते. पहिलं होतं की विधवा महिला असतील किंवा घटस्फोटित महिला असतील यांचं महिलांचे कागदपत्र घेण्यासाठी सांगण्यात आलेलं होतं व एक निर्णय होता. त्या निर्णयामध्ये आदेशात सुद्धा होते की ग्रामपंचायत स्तरावरती अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून पालन करण्यात आलेलं होतं. अशी बरेच सारे कागदपत्र शासनापर्यंत पोहोचलेले नाहीत. त्यांच्यामुळे काही लाभार्थी या ठिकाणी हप्त्यापासून वंचित राहिलेले आहे व या ठिकाणी आता नोव्हेंबरमध्ये पाहिलं होतं की निधीची उपलब्धता न झाल्यामुळे सुद्धा एक अशंता वाटप करण्यात आलेलं होतं. अशंता वाटप मधलं बाकी होतं की पुढे का करण्यात येणार आहे का? परिस्थितीची उत्तर आता निवडणुका सुरू असल्यामुळे आचारसंहिता सुरू होती व असल्यामुळे संदर्भातील कोणालाही स्पष्टीकरण देणं शक्य नव्हतं. परंतु आता ज्या लाडकी बहिणीची KYC चुकल्यामुळे सुद्धा कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात महिला येऊन धडकत आहे की आम्हाला हा हप्ता देखील आतापर्यंत मिळालेला नाहीये व शासनाला KYCच्या दुरुस्तीचं ऑप्शन द्यावी लागणार. आता पुढची KYC कधी सुरू होणार व पुढची KYC ही शासन निर्णयानुसार जून 2026 मध्ये सुरू होणार आहे. मग आता परिस्थितीमध्ये जर समजा KYC चूक झाली, जर महिला लाभार्थी या पडताळणीमध्ये टाकल्या किंवा त्यांना जर अपात्र काही करण्यात आलं तर जून पर्यंत पुन्हा हप्ते बंद होणार. अशा प्रकारचे प्रश्न देखील महिला लाभार्थ्यांच्या मनांमध्ये येत आहे व पंचायत समिती महिला बाल विकास विभागामध्ये संपर्क करून हप्ता का आला नाही याची योग्य ते कारण विचारण्यास प्रयत्न करा. आता 1 ते 2 महिला तिथे जात नाही, परंतु अशा गटातील काही महिला असतील त्या महिलेच्या माध्यमातून विचारणा करावी लागणार आहे की KYC जर चुकलेली असेल तर त्या संदर्भातील लिखित देण्यात प्रयत्न करा. त्यांची जर काही पडताळणी वगैरे होणार असेल त्यांच्या स्तरावरती पडताळणी करतील व चुकलेली KYC ला दुरुस्त करण्यासाठीची मागणी जर मोठ्या प्रमाणात केली तर महिला लाभार्थ्यांना कुठेतरी दिलासा या ठिकाणी मिळणार आहे. धन्यवाद.